दिलेल्या नोंदी रद्द करणं ही आमची चूक होती हे देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हे त्यांनी मान्य करावं असंही जरांगे यांनी म्हटलंय। पंढरपुरातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हा निशाणा साधलाय। बावनकुळे आणि संजय शिरसाटांचं पत्र आमच्याकडे असल्याचा दावाही जरांगे यांनी केलाय। मी पुराव्याशिवाय बोलत नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय। बावनकुळेंनी चूक केली मान्य करा ना। इतका समाजाचा रोष अंगावर फडणवीसांनी घेण्यापेक्षा तुम्ही मान्य करा, याला मंत्रीपद दिलंय, यांनी गैरवापर केलाय, यांनी मराठीचं वाटोळ करायला नको होतं, आम्ही चूक दुरुस्त करतो। जसं शिंदे साहेबांनी उदय सामंत साहेबाला सांगितलं की आपली चूक आपण सुधारू, तसं त्यांनी सांगावं चूक सुधारितो। 4 केले रद्द कशामुळं? कारण सांगा। अरे ते जर चुकीचे असतील तर रद्द करा, मी म्हणतो। म्हणजे ज्या मुलीची रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिटी मान्य कर भाव तुम्हाला बी। शिरसाट कोणाचा आहे? त्याने काय एखाद्या अफगाणिस्तानमध्ये पार्टी काढलेली का? त्याचा येऊ त्याला कळत नाही का? आपल्या शिंदे साहेबांनी जर एवढं केलंय तर आपण कशाला कुठाने वाढवायचे? बावनकुळ्याच्या माध्यमातून करायचं का? मला ना बाण नाही हाणतंय, दुसऱ्याच्या आडून काम नाही करत। कोणचा नेता त्यांनी सांगितलं मग बोलतो मी त्यांना, मी असं बोलत नाही मोगम कुणाचा। हे बघा, आरोप मी सत्य असेल तर करतो। मी याच्यात छगन भुजबळचं नाव घेतलं का त्यांनी केलं म्हणून? धन्याचं समजा मला राग आहे म्हणल्यावर मी बोलणार ना, मी मोगम नाही बोल। ज्यांनी केलं त्याला सुट्टी नाही। आणि तुम्ही सूड घेतला ना, आमच्या मराठा समाजावर अन्याय केला ना, प्रमाणपत्र रद्द करून तुमचा आम्ही सूड घ्या ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।